आज शिष्टमंडळ जे आहे सर्व पक्षीय, जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल, दुसरे एक शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल. ती तयारी आता सुरू आहे. आज शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटते आहे आणि जे आयुक्त आहेत, निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम त्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे, त्यांनाही तुम्ही त्यांची भेट घेता आहात. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात वगैरे वगैरे आणि राज ठाकरे आहेत. तुमच्या त्या वाक्यानुसार आणि राज ठाकरे आहेत. तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? आज निवडणूक आयोगाला तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडणार? या देशातल्या निवडणुका सध्या गेल्या 10 वर्षापासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे फ्रॉड झालेला, फसवणूक झालेली. महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला, हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या. नाहीतर भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलंच नसतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान 45 लाख मतदार वाढली. त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही. 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्व पक्षीय मोर्चा निघाला. शिवसेना त्यात आघाडीवर होती. मुद्दा काय होता की नाशिकमध्ये 3.5 लाख मत ही डुप्लिकेट आहे. ती शोधून काढली आमच्या लोकांनी, शिवसेनेची. 3.5 लाख मत डुप्लिकेट आहेत. दुबार मतदार आहे. ही 3.5-4 लाख मत महानगरपालिका निवडणुकीमधल्या 25 वॉर्डामध्ये जर फिरवली गेली, प्रत्येकी 5-5 हजार 10 हजार, निवडणुकीचा निकाल फिरतो. आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. हे नाशिकचे एक उदाहरण. मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली, प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतं दुबार आहे, डुप्लिकेट आहे, बोगस आहे. आणि हे लोक 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात. अशा वेळेला निवडणूक आयोगानं यात एक निष्पक्ष पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करावं, ही आमची भूमिका आहे. व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत? व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा ची सूचना आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही? तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत. हे का उत्तर झालं? म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायच्या, म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा आहे. असे अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांडाव्या लागतील. आणि त्यासाठी आज ज्येष्ठ नेते भारताचे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाड, कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सुभाष लांडे, त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस खान, असे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू, भेटू. त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि त्याला म्हणतो ना ही जोकरगिरी आहे निवडणूक आयोग. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत. तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं, तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा? ही भूमिका आहे. मतं येतात कशी, वाढतात कशी, कोण यामागे पडद्यामागे हालचाली करताय, काम करताय? इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला, पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.